शिंदे हा आमच्यातून गेलेला आहे। तो जाऊबाईच्या सख्या बहिणीचा मुलगा, परंतु तिथे फक्त जाऊन दर्शन घेऊन मी इथे आलेली आहे। कारण माझ्या दृष्टीने गेल्या 8 दिवसात ही घटना फार महत्त्वाची आणि मोठी होती। कारण या कुटुंबाला भेट देताना मी पाहिलं होतं की या कुटुंबाची स्थिती अगदी घरात बसायला जमणार नाही, म्हणून अगदी अधिकारीने आम्हाला घेऊन त्याच्या चुलत्याकडे जावं लागलं आणि तिथे बसावं लागलं। शब्दात काही व्यक्त करता येईल असं वाटत नाही, परंतु कधीतरी बोलावं लागतं। मी निलेशला सांगितलं होतं की निलेश, आपल्या कार्यकर्त्यांना ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी सांगितलं की आपल्याला फार विचारपूर्वक करावं लागेल, तिथे गोंधळ माजवून काही होणार नाही। पण या ठिकाणी विवेक नवले असेल, ओंकार नवले असेल, तसंच या ठिकाणी विनायक नवले जे त्यांचे बंधू आहेत, गणेश नवले आणि रोशन घुले हे दाजी आहेत, जे तिथे आळ्याफाट्यावरच असतात। आणि त्याचप्रमाणे अजित चव्हाण। मला एकच सांगायचं आहे की त्या दिवशी आक्रमकतेने सारखा नितीन मला म्हणायचं की लगेचच्या लगेच गुन्हे दाखल झाले पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे। मी म्हटलं घटना घडली आहे, घडून गेलेली आहे, आता जे काही करायचं आहे ते शाश्वत असलं पाहिजे आणि नीट माहिती समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्याच्यावर निर्णय घेणं शक्य नाही। सचिन ठाणेकर असेल सगळेच मला फोन करत होते, परंतु दुसऱ्या दिवशी मी स्वतः पिंपळवंडीमध्ये गेली। पिंपळवंडीमध्ये जाऊन प्रत्यक्षात काय घडलं, कशी परिस्थिती होती ती जाणून घेतोय। जाणून घेत असताना मला रघुनाथ शेठ असतील, आणखीन 2-3 लोक त्या ठिकाणी भेटली, ज्यांनी मला सांगितलं की त्या दिवसाची परिस्थिती काय होती। त्या दिवसाची परिस्थिती अशी होती, जे वाणी साहेबांशी पण मी बोलून घेतलं, कारण त्यांना पण सोबत घेतलं। त्याचं कारण असं आहे की 26 फोन, तो पण लोक किती 26 फोन कंझ्युमरचे आले होते। 26 शेतकऱ्यांनी त्याला फोन केले होते की लाईट नाही, आज लक्ष्मीपूजन आहे, लाईट आली पाहिजे, लाईट आली पाहिजे। आणि त्याचबरोबर कोणी किती जबाबदार मला माहित नाही, पण सगळ्यात महत्वाचा जबाबदार असतो तो वायरमॅन। आमचा कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणारा हा संदेश होता, उंडे होता, परंतु खरा त्या ठिकाणी असणारा वायरमॅन म्हणून जो अधिकृत आहे, ज्या ठिकाणी तो परमनंट आहे, तो म्हणजे त्या ठिकाणचा गुळवे। आणि गुळवेने सांगितल्याशिवाय हे लोक हालचाल करत नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी माझा रोष आजही गुळवेवर आहेच। कारण ही आमची तरुण मुलं, नोकऱ्या नाही, मिळेल ते हाताला काम केलं पाहिजे, कुटुंब चालवलं पाहिजे, या उद्देशाने जे मिळेल ते याच्यामध्ये उतरलेली मुलं आहेत। आणि ही मुलं IT मधून आलेली, या ठिकाणी त्यांनी IIT केली आहे की नाही केली आहे, त्यांनी त्या क्षेत्रातला अभ्यास केलाय की नाही केलाय, पण तो शिकलेला आहे, तो तयार होतो, तो गावामध्ये कुठेतरी वायरमॅन सोबत काम करतो आणि तसाच तो आतमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर लागतो। आणि ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट बेसवर लागतो कित्येक वर्ष निघून जातात, परंतु मला असे कडू अनुभव आले कारण मी वर्षानुवर्ष 22 वर्षात अनेक लोकांना काम कमावून काढलं तर परत घ्यायला लावलेलं आहे। नुकतीच घडलेली घटना म्हणजे शिरवली कारखान्याची, तिथला तरुण माझ्याकडे आला चौधरी, आणि तो रडायला लागला। त्याच्यासोबत आपट्याचा देखील तरुण आला आणि सांगितलं की आम्हाला काढून टाकलंय, माझं आत्ताच लग्न झालंय, 2च महिने झाले, आणि मी सकाळी डबा घेऊन निघतो, संध्याकाळी परत जातो। का तर नवीन आलेली बायको माझी, तिला जर कळलं की मी कामावर नाहीये, मला काढून टाकलेलं आहे, तर माझ्या आई बाबांनी मी कामावर आहे म्हणून त्यांनी मला मुलगी दिली आहे, माझ्या सासरची मंडळी तिला घेऊन जातील। त्याला म्हटलं रडू नकोस, रडून प्रश्न सुटत नाही, तुला कामावरच ठेवायचंय ना। मी त्यावेळी देखील संघर्ष केला आणि ती मुलं पुन्हा कामावर घ्यायला लागली, परंतु सतत माझ्या समोर अशी गोष्ट येते, कारण ही 6वी घटना आहे या तालुक्यामध्ये। मला माहित नाही कोणी किती गांभीर्याने घेतं, पण आळ्याला देखील बाप सुद्धा असाच नेला आणि मुलगा सुद्धा असाच नेला। कारण ज्यावेळी कोणी बोलवतं त्यावेळी धावून जातात मुलं आणि त्यांना वाटत असतं की माझी नोकरी टिकली पाहिजे। वायरमॅन त्या ठिकाणी काम करतो, पण तो चढायच्या योग्यतेचा राहिलेला नसतो। कालचा माझा संघर्ष याच्यासाठी होता
की दिवाळी सण होता, लक्ष्मीपूजन होतं, आई बाबांना त्यांनी सांगितलं होतं की आज मी घरीच आहे. अशा वेळी जेव्हा त्याला एवढे कॉल आले, परंतु आदेश आल्याशिवाय कोणी जात नाही. कारण कॉल इतके आले, सगळ्यांशी त्याचं नातं इतकं आपुलकीचं होतं की बोलवल्यानंतर सरळ थेट धावत जायचा आणि त्या शेतकऱ्याला मदत करायचा. मग ते येडगाव असो, पिंपळवंडी असो, त्याने तिथे आपलं आपलं पद्धतीने आपलं एक वेगळं वलय तयार केलं होतं. तो कामाचा होता आणि गरजवंत होता. आणि गरजवंताला अक्कल नसते, गरजवंत हा गरजवंत असतो. तो त्या दिवशी देखील जेव्हा गुळवेंचा फोन आला असेल तेव्हाच तो त्या ठिकाणी गेला असेल. आणि त्यावेळी जी घटना घडली त्याच्यामध्ये निश्चितपणाने आपण कितीही पैसा दिला तर त्या आईने 9 महिने पोटात ठेवलेलं बाळ जे तिने घालवलंय, ज्या खांद्यावर बापाला जायचंय त्याच खांद्यावर त्याने लेकाला नेलंय, याच्यासारखा दुर्दैवी घटना असू शकत नाही. म्हणून आपण देखील शेतकऱ्यांनी जागरूक असलं पाहिजे. माझं म्हणणं असं की MSCB ला जे करायचंय ते मी माझ्या पद्धतीने त्याचा समाचार मी घेतलेला आहे. आधी ती एजन्सी वाले इथे बोलले, परंतु तुम्ही एजन्सी नवीन घेतली, तुम्ही भोपाळ मधून त्याचं टेंडर झालं, इथे सब ठेकेदार आहेत, परंतु या सगळ्या गोष्टी मला मान्य नाही. आम्ही आमचा तरुण गमावलाय, आम्ही आमच्या घरातलं लेकरू गमावलंय आणि आम्हाला न्याय काय कसा मिळेल याच्यासाठी ही कालची मीटिंग पुण्यामध्ये होती. परंतु कैलास मनसुख सारखा आपल्या विभागातील एक संत महंताचा मुलगा गेला, त्याच्यामुळे आम्ही ही मीटिंग पुण्याची मनसरला घेतली. आणि मनसरला घेत असताना त्याचे दाजी आणि नातेवाईकांसोबत त्या ठिकाणी त्याच्या मित्रांसोबत मी त्या मीटिंग मध्ये स्वतः जाणार हे त्यांना ठाऊक नव्हतं, परंतु बांगरांना ठाऊक होतं. बांगर हे कार्यकारी अभियंता आहे, त्यांनी बनकरला बोलवलं नव्हतं. हे बनकर आहेत समोर निळ्या शर्टला बसले, त्यांच्या अंडर तो पट्टा येतो नारंगाव. म्हणजे जसे बनकर आहेत, तळपे आहेत, तिकडे ज्या पद्धतीने मनसरकर आहेत, सगळ्या विभागात वेगवेगळे अधिकारी आहेत आणि त्यांच्या हाताखाली खूप अधिकारी आहेत. आणि म्हणून आम्ही खूप गोष्टी या तालुक्यात बघितल्या आहेत. मला तुम्हा लोकांना एवढंच सांगण्यासाठी खास करून मी आलेली आहे की जेव्हा आपली ही मुलं बाहेर पडतात आणि कामावर जातात तर निश्चितपणाने जे कंझ्युमर जे असणारे शेतकऱ्यांनी त्यांना बोलवलं, तर माझी अशी अपेक्षा आहे की ज्यावेळी आपण आपल्या डीपी चालू करून घेतोय त्या 20-25 जणांच्या घरी लाईट सुरू होते, दिवा लागणार होता, प्रकाश होणार होता आणि दिवाळी साजरी होणार होती. परंतु ज्या वेळेला तो खांबड्यावर चढत होता त्यावेळेला जे ठरलं होतं दोघांचं की एकाने इथे वर चढून म्हणजे संदेशची वर चढून तो वायर फिट करायची, त्याने ते जोडायचं आणि दुसऱ्याने तिथे जाऊन मेन हेडक्वार्टरला ती लाईट चालू करायची. त्याचा वेळ साधारण जो ठरलेला होता की 25-30 मिनिटं लागतात, हा जो वेळ ठरलेला होता तिथे तो 15-20 मिनिटं बोलत होता त्या लोकांशी. प्रत्येकाला वाटत होतं लाईट चालू व्हावी, पण नंतर सगळेच निघून गेले आणि हा खांबड्यावर चढला. खांबड्यावर चढल्यानंतर तिकडे तेवढपर्यंत अर्धा तास होऊन गेला होता. समोरच्याने खात्रीच केली नाही की इकडे असणारा आपला माणूस खाली उतरलाय की नाही, आणि तो उतरला नसताना तिकडे लाईट ऑन झाली आणि आपला संदेश आपल्यातून गेला. म्हणजे किती दुर्दैव घटना आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या तरुणाला बोलवतो किंवा वायरमॅनला बोलवतो त्यावेळी आपण देखील शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, तर तो सुखरूप खाली आल्याशिवाय त्या ठिकाणी तिथे एखादा उभा राहिला असता आणि इथे एखादा उभा राहिला असता तर निश्चितपणाने ही दुर्घटना घडलीच नसती. परंतु ही दुर्घटना आपण ओढावून घेतली, आपला संदेश आपण गमावला. परंतु त्याच पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगतेय तसंच मी यांना देखील खडसावलेलं आहे. MSCBचं खातं यांनी देखील आपले वायरमॅन काम करतात का फुकटचा पगार खातात, या मुलांचा वापर करतात, हा माझा रोष होता आणि तो रोष कायम आहे, तो गेलेला नाहीये. आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या वरची यंत्रणा यांचं ट्रेनिंग घेते का? ट्रेनिंग घेताना जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत ती वीज चालू नाही झाली पाहिजे, ही देखील खातं जमा त्यांनी केली पाहिजे, त्याची ट्रेनिंग दिली पाहिजे. ते मला म्हणाले की ताई आम्ही ट्रेनिंग देतो म्हणजे कसं देता? तुमचा वायरमॅन ज्यावेळी त्याला चढता येत नाही तो दुसऱ्याला चढवतो, मुलांना चढवतो आणि मुलं पटापट वरती चढून काम करत असतील तर त्याची जबाबदारी आहे की त्याने तिथे थांबून त्याला सुखरूप खाली उतरल्याशिवाय कोणतीही हालचाल करू नये, तिथून हलू नये, ही त्याची जबाबदारी आहे. आज सुद्धा मला 12 वाजता
सीओकडे मिटिंग आहे 2 गावांच्या प्रश्नांची, परंतु ती मिटिंग करून मला पवार साहेबांसोबत बसायचं आहे. कारण पवार साहेबांना जेव्हा मी सांगितलं की ते या जिल्ह्याचे सर्व आहेत, त्यांना मी जेव्हा सांगितलं की मला या ठिकाणी या मुलाच्या घरामध्ये याचे आई बाबा आणि बाबा देखील अपंग आहेत आणि त्याला एक बहीण आहे, परंतु ती तिच्या घरी, मग घरात करणार कोण यांचं शेवटपर्यंत, कारण येणारे तुम्ही सगळे आजपर्यंत आलात, 13व्या पर्यंत पाहुणे येतील, बरोबर का नाही? काल चर्चा झाली ना आपली. पण त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर ह्या आई बाबाला कोण बघणार? तर निश्चितपणाने ह्या गोष्टी लक्षात घेत असताना वाणी साहेबांनी माझा इतका पाठपुरावा केला की ताई आपल्याला तिथे गेलंच पाहिजे. सोमवार हा हेडक्वार्टरला जाण्याचा दिवस असतो, पण हेडक्वार्टरला गेल्याने काही कमी होणार नाही, पण माझ्या त्या असणाऱ्या दादाला आणि वहिनीला शेवटपर्यंत कसा न्याय मिळेल याच्यासाठीचा आपला हा संघर्ष आहे. कोणीतरी म्हणालं की या ठिकाणी विमा काढणं किंवा त्या ठिकाणी कंपनी काळजी घेत नाही. आपली ही मुलं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर होती, या ठिकाणी परमनंट लोक सुद्धा आपली काळजी घेत नाही. मला असं म्हणायचं आहे की त्या ज्या वेळेला मुलं घेतली जातात त्यावेळेला देखील घरच्यांनी लक्ष दिलं पाहिजे की जो बॉन्ड दिला जातो त्या बॉन्ड मध्ये नेमक्या काय गोष्टी आहेत आणि ते आपण फॉलो करतो का? कारण मुलगा प्रेमाखातर प्रत्येकाकडे धावून जातो, पण त्याची सुरक्षितता ही जबाबदारी आपण त्याच्यामध्ये आहे का? कोणी बोलवल्यानंतर गेलं पाहिजे, त्याच्यासोबत कोणी असलं पाहिजे, या गोष्टीची खातरजमा आपण देखील शेतकऱ्यांनी केली पाहिजे. आज ज्या बाळाला आपण गमावलंय, ज्या पोराला आपण गमावलंय, कर्तव्य एका त्या कुटुंबाच्या प्रमुखाला गमावलं आहे, त्या कुटुंबाची ही भर पैशाने काढू शकत नाही, परंतु पैशाशिवाय काही हलतही नाही. कारण शेवटपर्यंत त्या आई बाबाला कोण बघणार? म्हणून माझा जोर ती पेन्शन कशी वाढेल, ती पेन्शन आज त्या सगळ्या तिन्ही कंपन्या एकत्रित केल्या तरच ती पेन्शन आज 12-13 हजारापर्यंत जाते, जी की आई वडील कोणी पहिलं केलं तरी सुद्धा शेवटपर्यंत असणाऱ्या त्याच्या कुटुंबाला ती मिळणार आहे. आई वडील सोडून जर त्याला बायको जरी असती तर तिला देखील ती शेवटपर्यंत मिळाली असती, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. परंतु ती आता मिळत असताना मी या महाराष्ट्राचे आयुक्त, कामगार आयुक्त यांची भेट घेणार आहे. ते BKC ला बसतात आणि त्यांना भेटून ही पेन्शन कशी आणखीन वाढवता येईल तो वाढवण्याचा देखील प्रामाणिक प्रयत्न आपण याच्यासाठी करणार आहे. MSEBच्या 2 खात्यांपैकी एक खातं म्हणजे ज्यांच्याकडे हा ठेका आहे की जे सब ठेकेदार म्हणून आहेत आणि त्यांनी ही मुलं घेतलेली आहेत, जे परमनंट नाही, त्यांच्याकडनं देखील आजची मदत आपण मागितलेली आहे आणि 1,60,000 हे आपण बनकर या ठिकाणी आले घेऊन ती त्यांच्या खात्याकडनं आहे जे MSEB आपलं जुन्नर चालवतं आणि ती देत असताना अजूनही किती वाढेल त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी जसं रघुनाथ शेट्टी सांगितलं की काय करणं गरजेचं आहे हे प्रत्येकासाठी लागू आहे. कारण आम्ही ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये करत असतो त्यांनी गोपीनाथराव मुंडे योजनेच्या माध्यमातून 5 लक्ष कसे मिळवून देता येईल, पण मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की मित्र परिवार असेल त्या दिवशी 100-150 मुलं या गावातली त्या ठिकाणी जे संघर्ष करत होती आणि संघर्ष करून त्या ठिकाणी न्याय मागत होती. माझी त्यांना विनंती आहे की सगळ्यांनी खूप वेळ द्यायची गरज नाही, पण कागदाला कागद लागल्याशिवाय काम होत नाही. ती कागद जशी काल आम्ही एका मिनिटात सांगितलं की 2 तास अधिकाऱ्यांना यांना बसवून ठेवलं की तुम्ही 2 तास लागू 3 तास लागू, पण जे काही डॉक्युमेंट आहेत ते A to Z तुमची एक यादी द्या आणि त्या यादीप्रमाणे आम्हाला ते पेपर तुम्हाला आजच स्वाधीन करायचंय. कारण उद्या यांनी म्हणता कामा नाही की तुमचा हा कागद द्यायला म्हणून आम्ही 2 महिने झालं करू शकलो नाही. आणि पेन्शन जी चालू होणार आहे ती ज्या दिवशी आपलं संदेश आपल्यातून गेला त्या दिवसापासून ती सुरू होणार आहे. त्याला सुरू व्हायला जरी 2 महिने लागले, 3 महिने लागले, तरी आता जी आपण सगळी मदत गोळा केलेली आहे ती त्या कुटुंबाच्या स्वाधीन करणार आहोत. यामध्ये निश्चितपणाने जसं पिंपळवंडीकरांनी आपलं योगदान त्या पट्ट्यातल्या माणुसकीचा झरा जपला, त्या माणुसकीला जपत त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका बजावली. का हे बाळ आमच्यासाठी आलं होतं, आमच्या घरात प्रकाश करायसाठी आलं होतं आणि तो कायमचा विलीन झाला. त्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी त्यांच्यासारखं येडगाव मधून देखील आले. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने एकच गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी रघुनाथ शेट्टी सांगितलं की या ठिकाणी ही कामं होत असतील,
कारण ही समाजासाठी असणारी कामं आहेत. माझ्या दृष्टीने त्या आई बापाला घर मिळावं आणि ते घर मिळत असताना त्या घरासाठी जे काही मदत आपल्याला करता येईल, कारण घरकुलाच्या माध्यमातून त्यांना आपल्याला ते देता आलं तर त्या आई बापाला चांगल्या घरात ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण मिळेल, चांगल्या पद्धतीने त्यांचं पुढचं जीवन तरी निदान त्यांना जगता येईल. बाळ नसलं तर पेन्शन आहे, त्या पेन्शनवर ते जगू शकतात. या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुमच्या ताईने हा निर्णय घेतलेला आहे. गावच्या विकासामध्ये या ठिकाणी आपण बंधारा देखील मंजूर केलेला आहे. तुम्ही इथे काम सांगितलं तर ते देखील करणार आहोत. पण वाणी साहेब, तुमच्यासारख्यांनी प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही कोणी आलं की सांगता ताईकडे जा, तुम्हाला न्याय मिळेल. तर त्या पद्धतीने या गावातल्या निवेदकांनी देखील सांगितलं की जिथे कमी तिथे ताई उभीच आहे. जसं आम्ही नेहमी म्हणतो की जिथे कमी तिथे वाणी आहे. या ठिकाणी या गावची मुलं निलेश सोबत कायम संतोष नानांशी जुडलेली असतात. नारंगाव जवळ आहे त्यांना आणि निलेशचा पंप शेजारी आहे, त्याच्यामुळे सतत यांचं एकामेकाशी ट्युनिंग असतं. त्यामुळे जर कोणाला वाटतं की आजची श्रद्धांजली काय असली पाहिजे तर या कुटुंबाला उभं करणं ही आपली श्रद्धांजली राहणार आहे. म्हणून तुम्ही ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे आणि जे काही मदत करणार आहात, भविष्यात फक्त माझ्यापर्यंत कागद कसा येईल, तो कागद कसा पुढे न्यायचा आणि कशी मदत मिळवून द्यायची, कसं ते घर उभं करायचं ही जबाबदारी माझी राहील. पण त्यांचा भाऊ, त्यांचे चुलते, त्यांचे कुटुंब हे या कामामध्ये कालपर्यंत आमच्या सोबत होते, आजही आहेत, उद्याही राहतील. परंतु गावातल्या तरुणांनी जर एका तरुणाचं हे घर उभं केलं तर निश्चितपणाने त्या आईला, त्या बापाला खऱ्या अर्थाने वाटेल की ही सगळी मुलं ही माझी लेकरं आहेत. आणि म्हणून मी आज या ठिकाणी MSCB च्या ज्या चुका आहेत किंवा ज्या गोष्टी घडतायत या संदर्भात माझी दुपारी बैठक पवारसाहेबांशी होईलच. परंतु या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की जो काही निधी आता आलेला आहे, त्यांच्या आलेले दोन्ही प्रशासनातले अधिकारी हे त्यांच्या कुटुंबाच्या सुपुर्द का कॅश मध्ये करतील, तर त्यांना आज घरात गरज आहे. जे 2 महिन्याने जेव्हा पण आपण त्यांची पेन्शन सुरू करू, पण आज त्यांना हातात, कारण ते म्हणत होते आम्ही खात्यावर, म्हणलं खात्यावर टाकायला बघायला कोणी येणार नाही. आज त्यांच्या हातात ती पडली तर त्यांच्या कुटुंबाला येणाऱ्या 2-3 महिन्यात जोपर्यंत शासकीय ओघ येतो तोपर्यंत त्याची सुरुवात होईल. परंतु याच्या पाठीमागे असणारा जो कोणी दोषी आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने त्या ठिकाणचा असणारा वायरमॅन, त्याला माफी नाही होणार. कारण त्याने चूक केली नसती, कारण त्याने ज्या पद्धतीने जे वागलं ते चुकीचं होतं म्हणून आमचं बाळ आमच्यातून गेलं, ही भावना माझ्या मनातून जाणार नाही. कारण त्या आईचं ते लेकरू नाही, माझं ते लेकरू आहे असं मी समजते. आणि प्रत्येकाने येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावामध्ये जेव्हा अशी मुलं कामाला येतात त्यांच्या सोबत राहावं. अगदी महिला सुद्धा काम करून घेताना उभ्या राहिल्या तर जसं आपल्या लेकराची काळजी घेतो तसं तो खांबल्यावरून खाली येईपर्यंत, सुखरूप चहा पिऊन जाईपर्यंत आपण एवढं तर करू शकतो, एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे. त्यामुळे या ठिकाणी आजच्या संदेशला जे काही आपण, हा संदेश तुम्हाला सगळ्यांना आहे आणि हा सगळीकडे कुठेही गेला तर पसरवा. त्या प्रत्येक प्रसिद्धी तुम्ही मोबाईलवरून एवढ्या सगळ्या गोष्टी करता, और ही गोष्ट देखील पोचवा की आज आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं काम करतायत. कारण वायरमॅन वरती चढतच नाही, आपले कॉन्ट्रॅक्ट बेसचीच लोक चढतायत. आता पुढे एवढ्या वर्षाने काही लोक ज्यांची नियुक्त्या झाल्या आणि ते येत आहेत, ती मुलं ज्यांनी या क्षेत्रातला अभ्यास केलाय, परंतु जी नाही आहेत त्यांना देखील ते कुटुंब चालवायचं आहे. घरी गेल्यानंतर जसं त्या मुलाला घेतल्यानंतर त्याचं आपण नवीन झालेलं घर, नवीन आलेली बायको, कुटुंब वाचवण्याचा प्रयत्न केला, तसं घटना घडू नये याच्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांना सहकार्य करा, एवढं आव्हान मी या ठिकाणी करते. आणि या ठिकाणी MSCBने निश्चितपणाने या केसमधून धडा घेतला असेल. कारण काल मी त्यांची काही गाय ठेवलीच नव्हती. मी ठरवलं होतं की यांना चुकीला माफी नाही, परंतु मला हाही विचार होता की मागे असणाऱ्यांचं, कारण पिंपळगाव सिद्धनाथ मध्ये त्या महिलेला किंवा त्या 2 लेकरांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही. नवरात्र गेला पण त्यांना न्याय मिळाला नाही. मग संघर्ष करत असताना राजकारण आणू नये, त्या ठिकाणी फक्त विचार त्या व्यक्तीचा, त्या कुटुंबाचा केला जावा. कारण या गावामध्ये आमच्या सभापती म्हणून काम पाहणाऱ्या संगीताताई, त्यांनी जेव्हा मला ज्या दुसऱ्या दिवशी मी गेली तेव्हा त्यांनी सुद्धा मला सांगितलं की ताई ते बाळ खूप चांगलं होतं, ते लेकरू खूप चांगलं होतं.
जरा तुम्ही बघा ना काही मदत करता येते का. परंतु माझ्यापर्यंत सांगायचं काम तरी ज्यांनी ज्यांनी केलं त्याच्यामध्ये निश्चितपणाने त्यांचा उल्लेख या ठिकाणी व्हावा. त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह भूमिका घेऊन संदीप भाऊ चालत नाही. आणि नितीन, काम करायचं असेल तर काम करत असताना कधी जोश, कधी वर आणि कधी आलेख खाली घ्यायचा याचा अभ्यास करून आणि कुठून आपण त्याला मदत करू शकतो याच्यासाठी पुढचे प्रयत्न व्हावेत ही अपेक्षा व्यक्त करते. आणि माझ्या या संदेशला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना आपण सगळेजण हे मनावर बिंबून जाल अशी अपेक्षा व्यक्त करते. ओम शांती. चैतन्य ज्वेलर्स जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. मोडीत घट नाही आणि भावातही फरक नाही. जुने कोणत्याही सोनाराकडील दागिने घेऊन या व नवीन तयार HUID क्रमांक असलेले दागिने घेऊन जा. फक्त मजुरीच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करा. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत. मुख्य शाखा मुंजावा चौक, ओतूर. संपर्क क्रमांक 9890 25 63 45. शाखा नंबर 1 त्रिमूर्ती मंगल कार्यालय, नाशिक रोड, आळेफाटा. संपर्क क्रमांक 8956 36 36 37. चैतन्य ज्वेलर्स आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.